लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। राज्य पुरातत्व आणि संग्रहालय संचालनालयाचे नाशिक येथील पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालक संशयित आरती मृणाल आळे यांना 1.5 लाखाची लाच घेताना लाचलुचपतनं मंगळवारी रंगेहात पकडलेला आहे। तसेच विभागाचे संचालक डॉक्टर तेजस मदन गर्गे यांनी लाचेच्या रकमेतून त्यांचा हिस्सा घेण्यास संमती दिल्यानं त्यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तक्रारदार यांना पेठरोड परिसरात कारखाना सुरू करण्यासाठी राज्य पुरातत्व विभागाच्या नाशिक सहाय्यक संचालक कार्यालयाकडून ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता होती। यासाठी तक्रारदार यांनी सरकारवाड्याच्या प्राचीन वास्तूत कार्यरत असलेल्या सहाय्यक संचालक पुरातत्व आणि संग्रहालय यांच्या कार्यालयाकडे अर्ज केला होता। हे प्रमाणपत्र तक्रारदार यांना देण्याच्या मोबदल्यात पुरातत्व विभाग नाशिक येथील सहाय्यक संचालक आरती मृणाल आळे यांनी सोमवारी 1.5 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली। त्यामुळे तक्रारदारानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आळे यांच्या विरोधात तक्रार केली। लाचलुचपतच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या आदेशानुसार तक्रारीची शहानिशा करून सापळा रचण्यात आला। मंगळवारी 8 मे रोजी लाच स्वीकारताना संशयित आळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलेला आहे। दरम्यान आळे यांनी पुरातत्व विभागाचे राज्याचे संचालक तेजस मदन गर्गे यांना लाच घेतल्याची माहिती देत त्यांच्या हिश्श्याचे पैसे कोणाकडे देऊ असं विचारलं असता गर्गे यांनी लाच स्वीकारण्याची संमती दर्शवली। त्यामुळे गर्गे यांच्या विरोधात देखील इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।